पहिले 7 पोती घेऊन जा, डबलचे आल्यानंतर 7 कोणाला आता एवढ्या कास्तकाराची 200 पोती युरिया 200 पोती युरिया. आता तुम्हाला दाखवतो इथं ज्याच्याजवळ 20 एकर जमीन आहे 100 पोतीच्या वर युरिया. त्याच्याकडे 2 एकर जमीन आहे, त्याच्याकडे 200 पोती युरिया आहे. काम आहे का त्याला 200 पोती? कोण आहे रे तो? कोण आहे कास्तकारावर काय करतो? अरे ज्याच्या घरी एक एकरही वावर नाही आहे त्याच्या घरी युरिया दाखवतो. धनवाड्याच्या घरी घेऊन जायचं इथे डायरेक्ट दाखवा डायरेक्ट धनवाड्याच्या घरी युरिया पाय किती भरेल आहे. मशीन पाशी हो चल ना घर दाखवा कुठे आहे आता हात आहे तर चल ना अरे तो काही एक गोडून राहणार ते धनवाडे काही मग तेच म्हणून राहिलं ना तुम्हाला. मग चल ना मग गाडी घे दाखवून देतो आपण काय त्याच्यात तुला. अरे दाखवून काय करतात हे मला सांग ना. काय केलं आज पण कोणची कारवाई झाली सांग मला तू. आज कोणची कारवाई झाली, किती डाव पकडला गेला तो सांग. दर्यापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात युरिया मिळत नसल्याने ऐन रब्बी हंगामाच्या काळात शेतकऱ्यांनी युरियासाठी खतांची दुकाने शोधत फिरावे लागत आहे. कृषी विभागाचे अधिकारी व पंचायत समितीचे अधिकारी यांनी दर्यापूर तालुक्यासाठी किती युरिया आला हेच माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या शेतकरी वर्ग हा बदलत्या वातावरणाच्या पिकांवर होणाऱ्या परिणामाला तोंड देत असतानाच त्यांना युरियासाठी फिरावे लागत आहे. युरियाची मागणी केल्यानंतर खत दुकानदार हे युरिया बरोबर इतर खते शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने गरज नसताना इतर खते घ्यावी लागत आहे. आज दिनांक 20 रोजी एक प्रकार उघडकीस आला आहे. येवला येथील शेतकरी स्वप्नील रामराव पुणकर यांनी रोहित कृषी सेवा केंद्राविरोधात तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून संताप व्यक्त केला आहे. तक्रारीनुसार दिनांक 19 मे रोजी युरिया खत उपलब्ध असल्याचे समजताच ते रोहित कृषी सेवा केंद्रात गेले असता सुरुवातीला सायंकाळी 6 वाजता वाटप होईल असे सांगण्यात आले. मात्र दुपारपासून वाट पाहूनही त्यांना युरिया सोबत इतर रासायनिक खते खरेदी करण्याची अट घालण्यात आली असा त्यांचा आरोप आहे. एका एकरासाठी केवळ 1 पोते देण्यात येईल असेही सांगण्यात आले. शेतकरी पुणकर यांनी महागडी अतिरिक्त खते घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. नंतर आधार कार्ड दिल्यावर खत संपले असे सांगत दुकानातून बाहेर काढण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मागून आलेल्या काही खातेदारांना मात्र खत देण्यात आले असा दावाही त्यांनी केला असून या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओ पुरावे असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाची तक्रार होताच अमरावती इथून भरारी पथकाने सायंकाळी 4 वाजता धडक देत तपासणी केली. मात्र पथकाने नेमकी कोणती कारवाई केली, काय आढळले आणि पुढे काय निर्णय घेतला याबाबत कृषी विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये भरारी पथकाच्या विरोधात संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. भरारी पथकामध्ये तपासणी मोहीम अधिकारी प्रवीण खडचे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विराग देशमुख, तालुका कृषी अधिकारी आरती साबळे. आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की भरारी पथक आले, तपासणी झाली, पण कारवाई काय झाली? शेतकऱ्यांना न्याय मिळणार की प्रकरण दडपले जाणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. मी येवल्याचा रहिवासी असून मी काल युरियाच्या रांगेत लागलो होतो. मला असं समजलं की आपल्या रोहित ॲग्रोवर युरिया आला. मी सकाळी 12 वाजता त्यांना भेटायला आलो. तेव्हा त्यांनी मला म्हटलं की 7 वाजता आपण सुरू करू. तेव्हा मी 7 वाजता न येता दुपारी 4:30ला येऊन बसलो आणि मला त्यांच्यासोबत दुसरं खत घ्यायचं नव्हतं. तर मी त्यांना म्हटलं की मला दुसरं खत नाही पाहिजे. ते म्हणत की आपल्याला एकच पोतं भेटेल. मी म्हटलं नाही सर, माझ्यापाशी 15 एकर शेत आहे, मला थोडेसे जास्त पोते करा. त्यानंतर मी रामागडे सरला फोन केला आणि सर्व हे जे आहे ते त्यांना सांगितलं. त्यांनी ज्यांचे जे संचालक आहे त्यांच्यासोबत फोनवर बोलले आणि देतो म्हटलं. तेव्हा मी त्या रांगेमध्ये उभं होतो तेव्हा मी त्यांच्याजवळ गेलो, आधार कार्ड दिलं. त्यानंतर त्यांनी माझे डॉक्युमेंट घेतले आणि संपलं असं म्हटलं. संपलं तर मी म्हटलं सर मला मशीन दाखवा. त्यांनी मला मशीन दाखवली, पण आपल्याला त्या मशीनमधलं काही समजत नसल्यामुळे मी तिथून वापस आलो. नंतर मी बाहेर थोडा वेळ उभं राहिलो. तर बाहेर उभं राहिल्यानंतर जे त्यांचे खातेदार होते माझ्या नंतर जे आलेले त्यांनी त्यांना युरिया दिला. मी बघतच होतो. अशा तऱ्हे ही घटना झालेली आहे आणि आज त्यांच्यावर कारवाई झाली. आज त्यांनी सगळ्यांना जे युरिया देत आहे. लिंकिंग संदर्भात काय होतं? लिंकिंग तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही फक्त साधा युरिया न देता त्याच्यासोबत तुम्हाला दुसरं खत घ्यावं लागेल. आम्ही साधा युरिया विकू शकत नाही. तसं त्यांनी खतं विकले का युरियासोबत दुसरं खत? हो, युरियासोबत त्यांची दुसरे माझ्यापाशी कच्ची पावती पण आहे. ते म्हणत हे घ्या, आम्ही तेव्हाच देऊ, नाही तर देऊ.